पानवेली बहुउद्देशीय संस्था अमरावती द्वारा दरवर्षीप्रमाणे यावर्षी बारी समाजातील सर्वात मोठा राज्यस्तरीय उपवर वधूवर परिचय मेळावा स्वामी विवेकानंद सभागृह पोटे पाटील एज्युकेशनल ग्रुप अमरावती येथे उत्साहात संपन्न झाला। पानवेली 2025-26 या पानवेली स्मरणिकेचे विमोचन सर्व मान्यवरांच्या हस्ते करणार आहोत। तेव्हा या पानवेली 2025-26 या स्मरणिकेचे विमोचक प्रोफेसर SD कतोरे सर आणि सर्व मान्यवरांना नम्र विनंती आहे की आमच्या या स्मरणिकेचं विधिवत विमोचन करावं। उपवर युवक युवतीचे नाव संपूर्ण माहिती अगदी छायाचित्रासह समाविष्ट आहे आणि ही स्मरणिका सर्व बारी समाज बांधवांना आज येथे उपलब्ध होणार आहे आणि काही दिवसानंतर आपण त्याची डिजिटल कॉपी काढणार आहे आणि हे डिजिटल कॉपी सुद्धा आपल्या सर्वांना पर्यंत आपण पोहोचवणार आहे। यानंतर या स्मरणिकेचे विमोचक बारी समाज बांधवांचे आकर्षण असलेल्या या उपवर युवक युवती परिचय मेळाव्याकरिता 1350हून अधिक उपवर युवक युवतींची नोंदणी संपूर्ण महाराष्ट्रातून व मध्य प्रदेशातून करण्यात आली। मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मोर्शी नगर परिषदचे नवनिर्वाचित नगरसेवक डॉक्टर प्रदीप कुऱ्हाडे तर उद्घाटक म्हणून हृदयरोग तज्ञ डॉक्टर मनोज निचत उपस्थित होते। प्रमुख अतिथी म्हणून आमदार रविभाऊ राणा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र येऊल, युवा स्वाभिमान पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष किरण वसंतराव अंबाळकर, स्वागताध्यक्ष उद्योजक अरुणभाऊ अकोटकर, प्राध्यापक शिवदास कतोरे, पंचायत समितीच्या माजी सभापती मिनल डकरे, उद्योजक देवीदास नेमाळे, जनता सहकारी बँकचे अध्यक्ष अविनाश बदुकले, प्रगतशील शेतकरी दिनेश भोंडे, प्राध्यापक बेराड, कृषीरत्न पुरस्कार प्राप्त विजयराव लाडोळे, डॉक्टर गौरव वसुले, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रीतीला दुधे, प्राध्यापक उत्तमराव सातपुते, राजेशराव ताडे, हरीश इंगोले, देवीदास येऊल तसेच बारी समाजातील लोकप्रतिनिधी, नामवंत डॉक्टर, प्रतिष्ठित नागरिक, प्रगतिशील शेतकरी, उद्योजक यांची या मेळाव्याला प्रामुख्याने उपस्थिती होती। मेळाव्यासाठी सर्व नोंदणी झालेल्या उपवर वधू यांची छायाचित्रांसह एकत्रित माहिती असलेली पानवेली 2025-26 या रंगीत स्मरणिकेचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते मेळाव्यामध्ये करण्यात आले। या प्रसंगी आमदार रवी राणा यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की आणि मी या ठिकाणी युवा पिढीला एवढंच सांगेन की आपल्या जीवनामध्ये आपण खूप शिकतो, खूप यश गाठतो आणि त्या यशासोबत त्या आपले जे आई वडील आहे त्या आई वडिलांचं जे ऋण आहे ते जेव्हा फेडायची संधी आपल्याला मिळते तेव्हा आपल्या मनाने आपण काहीतरी वेगळं करतो। तर माझी आपल्या तरुण आपले जेव्हा एवढे युवा आहेत त्यांना एवढंच सांगेल वधू आणि वरच्या संदर्भात माध्यमातून की आपल्या आईवडिलांच्या मनाप्रमाणे प्रत्येक पाऊल उचला। आपले आई वडील जे सांगते, आई वडील जे तुम्हाला दिशा दाखवते ते तुम्हाला जीवनामध्ये त्याच्यापेक्षा मोठं कोणीच सांगू शकत नाही, त्याच्यापेक्षा चांगलं ही चिंतक तुमच्या जीवनामध्ये कोणीच असू शकत नाही। म्हणून वधू आणि वरने लक्षात ठेवलं पाहिजे की आई वडील हे आपलं सर्वस्व समजून त्यांच्या आनंदामध्ये आपला आनंद कसा करता येईल, त्यांच्या निर्देशानुसार त्यांच्या विचारानुसार आपण कसं पाऊल उचललं पाहिजे। आपल्याला इथपर्यंत पोहोचण्यामध्ये आईवडिलांनी आपल्यासाठी किती मेहनत केली, किती कष्ट केले, किती आपलं रात्रंदिवस आपलं सगळं सुख बाजूला ठेवून आपल्या सुखासाठी त्यांनी आपलं जीवन दिलं। हे आईवडिलांचं ऋण जर तुम्हाला फेडायचं असेल तर आईवडिलांच्या विचारांनी खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टीचं पाऊल उचललं पाहिजे। आईवडिलांना विश्वासात घेऊनच मला असं वाटते वधू आणि वरांनी आपलं जीवन सुरुवात केली पाहिजे। त्याच्यापेक्षा विश्वासू, त्याच्यापेक्षा आपलं हे आपल्या जीवनामध्ये कोणी राहत नाही। म्हणून युवा पिढीला मी एवढंच सांगेन की आपल्या आईवडिलांची सेवा, आपल्या आईवडिलांचा आनंद हा आपला आनंद असला पाहिजे आणि त्यांच्या मनासुद्धा नुसारच आपण भविष्यातलं पाऊल उचललं पाहिजे एवढं मी आपल्याला सांगेन। या
कार्यक्रमाचे संचालन संस्थेचे उपाध्यक्ष संदीप अंबाळकर, प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय संस्थेचे सचिव प्राध्यापक प्रभाकर राजस यांनी, तर आभार प्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष अनिल सुने यांनी केले. गेल्या 18 वर्षापासून पानवेली बौद्धिस्ट संस्था अमरावतीद्वारा राज्यस्तरीय बारी समाज उपवर युवक युवती मेळावा आम्ही दरवर्षी आयोजित करत असतो. यावर्षी हे 18वं वर्ष आहे आणि बारी समाजातील महाराष्ट्रातील हा सर्वात मोठा असा मेळावा असतो. जवळजवळ 4000च्या वर बारी समाज बांधव या मेळाव्याला उपस्थित आहे आणि 1350 उपवर युवक युवतींची नोंदणी यावर्षी येथे झालेली आहे. आणि दरवर्षी आम्ही पानवेली 2025-26 या स्मरणिकेचं विमोचन या निमित्तानं करत असतो आणि यावर्षीसुद्धा या स्मरणिकेमध्ये आम्ही 1350 उपवर युवतींची नोंदणी असलेलं आणि छायाचित्र असलेली स्मरणिका आम्ही प्रकाशित केलेली आहे. आमच्या या मेळाव्याकरिता आम्ही आमच्या समितीचे सर्व पदाधिकारी अहोरात्र मेहनत घेत असतात आणि आम्हाला बारी समाज बांधवांकडून सुद्धा फार मोठा प्रतिसाद नुसतं महाराष्ट्रातूनच नव्हे तर मध्य प्रदेश आणि इतर राज्यातून सुद्धा मोठा प्रतिसाद या बारी समाज या मेळाव्याकरिता मिळत असतो.